श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज कमी वेळ होता म्हणून मी म्हटलं की पुलावच करूया. तरीही पुलावमध्ये भरपूर अशा छान भाज्या टाकून मी मस्त पुलाव केला. त्यानंतर आला होता प्रणालीचा व्हिडिओ कॉल. मग आम्ही असं चहा बिस्किट खात-खात प्रणालीशी थोड्या गप्पा मारल्या आणि हिचे इकडे तोपर्यंत नखरे चालू होते. प्रणालीशी बोलताना वेळ कसा गेला कळलेच नाही. मग तोपर्यंत परीला भूक लागली म्हणून तिला ऑमलेट करून दिले आणि ती ऑमलेट खात होती आणि म्हटलं आता आपण अंघोळ वगैरे करून घेऊया. अंघोळ केल्यानंतर अशी छानशी फुलं काढली. आज जरा कमीच फुलं आली होती पण तरीही देवाला पुरतील अशी होती. मग म्हटलं देवाची आरती करून घेऊया. अशी मस्तपैकी पूजा केली. त्यानंतर परीला मी हे काल स्वामींसाठी आणलेले लोड आणि उशी दाखवत होते. ही खूप छान वाटत होते. स्वामींना मी याच्यामध्ये वासनावरती ठेवून बघितले की कसे दिसतायत, तर खूप छान वाटत होते. आणि त्यानंतर मस्तपैकी स्वामींचा जप करून घेतला. मी रोज 11 माळी जप करत असते. त्यानंतर म्हटलं की आरती करूया, कारण की आरती केल्याशिवाय आपली हाक देवापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे नेहमी आरती केलीच पाहिजे. त्यानंतर म्हटलं आवरूया. आवरताना बघा मी इकडे पिलग्रीमची ही मस्त क्रीम वापरत आहे. ही खूप छान आहे. मी 2 वर्ष झालं वापरतीये आणि याच्यामध्ये SPF 50++ असल्यामुळे सनस्क्रीन म्हणूनही वापरू शकतो. तसंच मग ही लिपस्टिक आहे, ही आहे शुगरची. ही पण मी ऑनलाईन घेतली होती. लिंक मिळाली तर मी तुम्हाला देईल. तर ही पण अशी रेग्युलर यूजसाठी छान आहे लिपस्टिक. तुम्ही रेग्युलर यूजसाठी वापरू शकता. त्यानंतर असा थोडासा फिट चेक केला की कसे दिसतोय काय, आणि मग तोपर्यंत परी बोलली की मम्मा मी तुझी तयारी करून देते. तिने तयारी तर केली पण जाताना ती म्हणत होती की मम्मा आज जाऊ नको. मग ती रिटर्न गेली. मग तिला समजवल्यावर ती आली आणि मग तिने माझी बॅग वगैरे दिली. ऑफिसमध्ये थोडंसं काम करून घेतलं. जेवण वगैरे झालं लंचमध्ये. त्याचं काही शूट करणं झालं नाही. मग ही अशी परीसाठी मी क्ले घेतला होता. क्ले घेऊन घरी आले तर भूक लागली म्हणून मस्तपैकी भेळ बनवली आणि भेळमध्ये कांदा, टोमॅटो, मस्त शेव आणली होती ती टाकली आणि आम्ही तिघींनी बसून भेळ खाल्ली. कारण की आज आहोंना काम होतं तर ते बाहेर गेले होते आणि जेवायलाही येणार नव्हते. मग भेळ खाल्ली. त्यानंतर एक मीटिंग होती ती अटेंड केली. तोपर्यंत परी अशी क्ले खेळत होती आणि क्ले खेळून झाल्यावर आम्ही तिघी निघालो बाहेर काहीतरी खाऊया म्हणून. पोट तर गच्च होतं भेळ खाल्ल्यामुळे, काही खायची इच्छा नव्हती पण परीमुळे गेलो. इकडे बघा ह्या दोघी नेहमी गप्पा मारत असतात. त्यानंतर शेवटी आम्ही उसाचा रस पिला आणि छानपैकी दिवसाचा शेवट झाला. श्री स्वामी समर्थ. बाय.